आजपासून आपण अभंग ज्ञानेश्वरीचा 10वा अध्याय सुरू करत आहोत. 10व्या अध्यायाचं नाव आहे विभूती योग. आता विभूती योग म्हणजे काय? एवढं सगळं ज्ञान 9 अध्यायामध्ये दिल्यानंतर अर्जुनाच्या लक्षात आलेलं आहे की आपला सखा आणि आपला बंधू अशा दोन नात्यांमध्ये असलेला श्रीकृष्ण हा काही सर्वसामान्य नाही आहे आणि ती दिव्य शक्ती आहे, तेव्हाच तो अधिकाराने बोलतो आहे. आणि म्हणून इथे अर्जुन आपल्या सखाला त्याचं दिव्य शक्ती स्वरूप प्रकट करायला सांगतायत. ते सांगतायत की तुझं खरं रूप काय आहे ते मला सांग. म्हणून तो विभूती योग आहे. तो कुठल्या कुठल्या मुख्य वस्तूंमध्ये, मुख्य स्वरूपामध्ये, दिव्य स्वरूपांमध्ये प्रकट आहे या सृष्टीमध्ये, हे तू मला सांग असं सखांनी विचारलेलं आहे, भक्तांनी विचारलंय. आणि आता गुरु त्यांचं प्राकट्य सांगणार आहेत की काय स्वरूपात ते या सृष्टीमध्ये दाखल झालेले आहेत. अभंग ज्ञानेश्वरी अध्याय 10वा. शुद्ध दानी होसी तू चतुर, तुझ नमस्कार गुरुराया. गुरुराया तुची करिसी प्रफुल्ल, सुरम्य कमळ विद्यारूप. परेचा विषय स्वस्वरूप स्थिती, तेथे तुझ रती सर्व काळ. आता इथे त्यांनी पहिले तर गुरुला विनंती करायच्या आधी त्यांना त्यांचं कौतुक म्हणा किंवा ते काय आहेत ह्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे की तू कसा आहेस. शुद्ध ज्ञानदानी होसी तू चतुर. दान कशाचं देतायत गुरु? तर शुद्ध ज्ञानाचं. त्याला कशाचीही काय म्हणतो आपण, म्हणजे कुठल्याही भावनांची, कुठल्याही निगेटिव्ह एनर्जीचं कनेक्शन किंवा टच नाहीये. शुद्ध दैवी ज्ञान, गुह्य ज्ञान डायरेक्ट देतायत. होसी तू चतुर, तुझ नमस्कार गुरुराया. अशा तुझ्यातल्या गुरुत्वाला मी नमन करतो. गुरुराया तुची करिसी प्रफुल्ल, सुरम्य कमळ विद्यारूप. परेचा विषय स्वस्वरूप स्थिती, तेथे तुझ रती सर्व काळ. रती म्हणजे क्रीडा, खेळणे. स्वरूप स्थिती त्याची जी आहे आत्मरूपात, त्याचा राहण्याचा सदा सर्व काळ भाव आहे. संसार तमासी होसी तू भास्कर, तुझ नमस्कार गुरुराया. बळ तुझे थोर अनंत अपार, नाही पारावार तया लागी. आता एका गोष्टीतनं ह्यातनं घ्यायची आहे की मी नेहमीच हे सांगत आले की गुरुला बाह्य देहामध्ये, देहाचं वय काय आहे, देहाशी आपलं नातं काय आहे, ह्यामध्ये कधीही बघायचं नाही. असं जेव्हा आपण बघतो, आपण त्या देहाला बघतो, तेव्हा प्रचंड गडबड होते आणि त्याच्यामध्ये ज्ञान संपादन करणं बाजूला राहतं. म्हणून कधीही शरीराकडे लक्ष द्यायचं नाही. आणि त्याचप्रमाणे ते इथे सुद्धा गुरुच्या शक्तीचं वर्णन करतायत. गुरुचं बाह्य स्वरूपात ते काय आहेत? त्याचा सखापण आहेत आणि वयाच्या अगदी बरोबरचा वयाचा बंधू आहेत. मग ते भाऊ म्हणून बघायला गेले, सखा फ्रेंड म्हणून बघायला गेले, मित्र म्हणून बघायला गेले, तर मग माणसाच्या मनात पहिले काय येतं की हा काय आपल्याच वयाचा आहे, ह्याला काय कळतं. हो की नाही? ही सामान्य दृष्टिकोन बनतो. आपल्या मनाचा माणूस मनाचा हा प्रॉब्लेम आहे की आपण सामान्यरित्या बाहेरच्या जडामध्ये आपण विचार करत राहतो आणि त्यामुळे पहिले आपलं लक्ष शरीराकडे जातं. हा कोण, कुठला? हा तर माझा भाऊच आहे, हा तर माझा मित्रच आहे, ह्याला काय कळतं. असं जर केलं तर तिथे गुरु अवस्थेतनं मिळणारं ज्ञान आपल्याला मिळत नाही. आपण शरीराच्या लेव्हलवरच अडकतो, पातळीवर अडकतो. आणि म्हणून ते त्यांना अंतःकरणातले जी शक्ती स्वरूप आहे, सूर्य स्वरूप होसी तू भास्कर, तुझ नमस्कार गुरुराया. आत्मा हा परमात्म्याचा अंश आणि प्रत्यक्ष सूर्याचं स्वरूप आहे. आणि त्यामुळे गुरुला नेहमी त्या शक्ती स्वरूपात पाहिलं पाहिजे, ना की बाह्य शरीराच्या अवस्थेमध्ये आणि नात्यांमध्ये. आणि म्हणून ते त्याला नमस्कार करताय आहेत
आणि शरण जात आहेत. कारण जोपर्यंत आपण शरणागती घेत नाही त्या दिव्य स्वरूपाची, ज्याच्या तोंडून आपल्याला ज्ञान मिळत आहे, तिथे शरणागती होत नाही आत्म्याच्या आत्मस्वरूपात. मी देहाबद्दल बोलत नाहीये, मी कधीच देहाबद्दल बोलत नाही. देहाकडे बघायचंच नाहीये. देहाकडे आपण बघितलं की सगळा गोंधळ होऊन जातो. पुन्हा पुन्हा सांगते, देहाला मागे टाकायचं, देहाचा कर्टन बाजूला करायचा आणि आत्मस्वरूपाचं तेजस्वी पण आहे, तेज आहे, ज्ञानाचं तेज आहे त्या आत्म्याकडे, प्रचंड शक्ती आहे, प्रत्यक्ष परब्रह्म आहे तिथे. त्यांना शरण जाऊन तो नमस्कार करतोय. बळ तुझे थोर अनंत अपार, नाही पारावार तया लागी. आणि मग अशा आत्मरूपाला जेव्हा आपण शरण जातो, कारण आत्मा हा शुद्ध आहे, जरा सुद्धा त्याला कशाचाही संबंध, स्पर्श, संपर्क अजिबात नाही वासनांचा आणि याचा. आत्मा हा अत्यंत दिव्य शुद्ध स्वरूप आहे आणि त्यामुळे तो परब्रह्माचा अंशच होतो. बळ तुझे थोर अनंत अपार, नाही पारावार तया लागी. अवस्था तुरीय तारुण्य संपन्न, तियेचे लालन करीसी तू. सकळत विश्वासी पाळीसी साचार, तुझ नमस्कार गुरुराया. क्षणोक्षणी त्यांना ते नमन करतायत आणि शरणागती अत्यंत महत्वाची आहे. आपण हनुमंताची शरणागती बघितली आहे. शरणागती जेव्हा येते, म्हणजे शरण जाणं जेव्हा येतं, तेव्हा हनुमंताचं उदाहरण सांगितलं जातं की हनुमानासारखा हो गुरुच्या पुढे. अक्षरशः त्यांना रामाशिवाय काहीही सुचत नव्हतं आणि राम कुठे होता? त्यांच्या हृदयात होता. अशी शरणागती ज्या वेळेला आपण घेतो, त्या वेळेला अख्खं नॉलेज आपलं ट्रान्सफर होतं. मग तिथे कुठल्याही शंका, कुठल्याही लिमिटेशन्स, कुठलेही काय म्हणतो आपण, कमतरता, विकनेसेस आपल्यात राहत नाही. डायरेक्ट ट्रान्सफर होतं नॉलेज. मग आपली मर्जी असू दे नसू दे. आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगितले नेहमी, की आपण जेव्हा बसतो तेव्हा मी एक मागे प्रार्थना सांगितली होती आपल्या सगळ्यांना. तर ती प्रार्थना आपण का करायची? कारण आपण रिसेप्टिव्ह राहतो. रिसेप्टिव्ह म्हणजे काय? आपला आत्मा रिसिव्हिंग मोड मध्ये राहतो. अदरवाईज तो काय कशामध्ये गुंतलेला असतो? आपला आत्मा रोजच्या जीवनात आपल्या 10 वासना, 10 कर्मेंद्रिया, ज्ञानेंद्रिया, 10 इंद्रिय, मन, ह्याच्यामध्ये आत्मा गुरफटलेला असतो आणि त्यांचेच व्यवहार करण्यात तो व्यस्त असतो. पण ज्या वेळेला आपण रिसेप्टिव्ह होतो, म्हणजे काय, की आपण तोंड उघडतो आत्म्याच, की हा मी रिसीव्ह करायला तयार आहे, माझं कॉन्सन्ट्रेशन तिथेच आहे आणि मी रिसिव्हिंग मोड मध्ये आहे, मी घ्यायला तयार आहे. आता जेव्हा क्रिकेट आपण बघतो, तो कॅच तेव्हाच जातो जेव्हा त्याचा हात उघडलेला असतो प्लेयरचा आणि त्याचे पाम्स रेडी असतात कॅच ग्रॅब करण्यासाठी बॉलला, तेव्हाच तो रिसीव्ह करतो कॅच. तसंच ज्ञान हे ना रिसीव्ह करावं लागतं. तिथे कुठल्याही जाळ्या ठेवायच्या नाहीत. त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण, अ, अडसर निर्माण करायचा नाही आपल्या विचारांचा, शंकांचा किंवा आणखीन कुठल्या 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 पद्धतींचा. त्याला जाळ्या टाकून त्याला हे नाही करायचं, अडसर करायचा नाही. 100% रिसेप्टिव्ह राहायचं. आणि रिसेप्टिव्ह राहिलं की होतं काय, की भले आपल्याला आत्ता कळलेलं नसतं, भले आपल्याला आत्ता डाऊट असतो, भले आपल्याला आत्ता अर्थ समजलेला नसतो किंवा त्याला वापरायचं कसं कळलेलं नसतं, जे काही असेल आपल्याला कमी आपल्यात जाणवत असेल, पण ती कमी रिसेप्टिव्ह जेव्हा असतो आपण, तेव्हा ती कन्सिडर केली नाही जात आणि आत्मा पूर्ण तोंड उघडून, पूर्ण सर्व बाहू पसरून ज्ञान संपादन करतो. आणि ज्या वेळेला आत्मा ज्ञान संपादन करतो, तेव्हा तुमच्या फिजिकल बॉडीची लिमिटेशन, मेंटल बॉडीची लिमिटेशन, नीट ऐका, फिजिकल बॉडीची लिमिटेशन, मेंटल बॉडीची लिमिटेशन, इमोशनल बॉडीची लिमिटेशन आणि अदर एनर्जी बॉडीजची लिमिटेशन कुठेही मध्ये येत नाही. आत्मा पूर्ण अधिकाराने सर्व ज्ञान संपादन करतो. गुरुकडनं शिष्याला 100% ट्रान्सफर होतं नॉलेज. पण ते तेव्हाच होतं जेव्हा शरणागती
किंवा 100% रिसेप्टिव्हिटी असेल तेव्हाच ते ट्रान्सफर होतं. नाहीतर त्याच्यामध्ये फिल्टर्स बसवतो मनुष्य. पहिले वयाचा फिल्टर, की शरीरा पाहण्याचं, की ह्याचं आपलं नातं काय आहे, आपला आणि त्याचा जन्म कधी झालाय, मोठं कोण आहे, लहान कोण आहे, बरोबरचं कोण आहे, हुशार कोण होतं, शाळेत हुशार कोण होतं, मग कॉलेजमध्ये कोण होतं, किती डिग्र्या घेतल्या, किंवा काय घरातनं आलेला आहे, ब्राह्मण आहे का, अशा आपण बऱ्याच फिल्टर्स लावतो. आणि त्या सगळ्या फिल्टर मधनं मधनं जाता 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 आतमध्ये एवढूसच काहीतरी जातं. आणि मग आपल्याला शंका निर्माण होतात, की हे कसं होईल, काय होईल, खरं आहे का, अशा टाईपचं. आणि म्हणून ते फिल्टर्स ठेवायचे नाहीत आपण. आपण 100% रिसेप्टिव्ह राहायचं. कारण जेव्हा येतंय ते डायरेक्ट सोल कडनं येतंय, परब्रह्माकडनं येतंय. आणि तसाच इथे अर्जुन 100% रिसेप्टिव्ह आहे आणि शरणागत आहे. त्याला आता काहीही लक्षात नाही की हा आपला सखा आहे, हा आपला बंधू आहे, हा आपला नातलग आहे. त्याला आता गुरु स्वरूप दिसतोय श्रीकृष्ण परमात्मा. आणि त्याचं खरं स्वरूप काय आहे हे जाणून घ्यायची लालसा आता त्याला अत्यंत तळमळ लागलेली आहे. अवस्था तुरीय तारुण्य संपन्न, तियेचे लालन करीसी तू. मांगल्य रत्नांची तुची एक ठेव, तुची एक देव पूजनीय. साधू संत जन हेची कोणी वन, तू एक चंदन तयातील. स्वानुभूतीचा तू राजराजेश्वर, तुझ नमस्कार गुरुराया. सतत ते त्यांना नमस्कार वंदन करत आहेत. त्यांची म्हणजे तारीफ तारीफ नाही म्हणू शकत आपण इथे, त्यांचं खरं स्वरूप त्यांना वर्णन करून सांगतोय. आपल्यालाही असं होतं ना, आपल्या गुरूंपुढे आपण त्यांना किती म्हणजे अक्षरशः किती बोलावं, किती तुम्ही हे करताय, किती तुमचं प्रेम आहे, किती तुम्ही सतत असं काहीतरी, मी जेव्हा अडचणीत असतो, माझ्या मनात शंका असतं, ते बरोबर तुम्ही मला, आपण असं सतत 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 गुरूंना आपल्या हे करत असतो. तेच इथे पार्थ करतो आहे, अर्जुन करतो आहे. स्वानुभूतीचा तू राजराजेश्वर, तुझ नमस्कार गुरुराया. सुज्ञ जनचित्त रूपित जो चकोर, तयासी साचार चंद्रमा तू. आता चकोर कसा असतो, तयार असतो तो. चंद्रमाचं चांदणं त्याच्या अंगावर पडणं, म्हणून मी म्हणलं रिसेप्टिव्ह राहणं अत्यंत महत्वाचं आहे. नाहीतर आपण सगळे ऐकतो, आपण सगळेच आहोत, पण त्यात आत्मा किती तिथे हजर आहे, 10% आहे, 20% आहे, 100% आहे, त्याच्यावर रिसेप्टिव्हिटी आहे. म्हणजे आता म्हणतात की श्रीमद भागवत कथा, श्रीमद भागवत कथा ही अत्यंत पॉवरफुल ग्रंथ आहे. आणि आपल्या कलियुगासाठी त्यांनी तो सांगितलेला आहे की आपल्या आत्मशुद्धीसाठी आणि आपल्याला पूर्णपणे मुक्ती मिळण्यासाठी, मुक्ती म्हणजे सामान्य मुक्ती नाही, तर उच्च लेवलची मुक्ती, येणं जाणं थांबणं, ह्यासाठी कलियुगामध्ये भागवताचा सप्ताह किंवा भागवत वाचन, श्रीमद भागवताचं वाचन सांगितलेलं आहे ग्रंथांमध्ये किंवा आपल्या शास्त्रामध्ये. आणि म्हणून साठी ठिकठिकाणी भागवत कथांचा समारोह केला जातो, सप्ताह समारोह. पण आता तुम्हाला गंमत माहितीये का, त्या सप्ताहात सगळेच जण जातात, हजारो लोक तिथे हजर असतात. आणि त्या सगळ्यांना तेवढाच पॉवरफुल रिझल्ट मिळतो का? तर स्वतः भागवतात त्यांनी सांगितलेलं आहे की तसं होत नाही. त्याचं कारण काय? तर त्याचं कारण असं आहे की त्यांनी म्हटलंय की तिथे कसं ऐकतात लोक, त्याच्यावर डिपेंड. तुम्ही भागवताची कथा कशी ऐकता, किती रिसेप्टिव्ह असता, 100% तिथे किती असता. मग आपल्या घरातनं आपण धावत धावत जातात, मग कोणी कशासाठी जातं, म्हणजे पर्पज काय, आणि आत्मा किती इन्व्हॉल्व किती आहे, हजर किती आहे, प्रेझेंट किती आहे, रिसेप्टिव्ह किती आहे, त्याच्यावर श्रीमद भागवताची कृपा होणं डिपेंड आहे. हे स्वतः भागवतात सांगितलेलं आहे. तर मग हे सगळीकडे लागू होतं. तसंच जिथे तुम्ही ज्ञान, म्हणजे अगदी तुम्ही काहीही बघत असाल, साधी मूवी बघत असाल, सिरियल बघत असाल, एखादं पेपर वाचन करत असाल, आत्मा तिथे 100% असेल,
तर आपल्याला त्यातनं सुद्धा स्पिरिच्युअल गायडन्स येतो, जे आपण बघत ऐकत वाचत असतो. इतकं मिराकलस आपल्याला रिझल्ट मिळतो आणि अनुभूती म्हणतो आपण त्याला, तो मिळतो. स्वानुभूतीचा तू राजराजेश्वर, तुझ नमस्कार गुरुराया. सुज्ञ जन चित्त रूपी जो चकोर. चकोर कसा आहे? सुज्ञ म्हणजे बुद्धिमान, हुशार, त्याला कळतंय. आणि त्याचं चित्त कसं आहे? तयार आहे, रिसेप्टिव्ह आहे. असा तो चकोर बनून चंद्राचं वेट करत आहे, किंवा चांदण टिपण्याचा, तो चांदण घ्यायचा, रिसीव्ह करायचा प्रयत्न करत आहे, असं तयार आहे पोझिशन मध्ये. सुज्ञ जनचित्त रूपी जो चकोर, तयासी साचार चंद्रमा तू. अशा चित्त धारण करून बसलेल्यांसाठी तू पूर्ण चंद्र आहेस. म्हणजे पूर्ण कृपा तुझ्यावर, त्यांच्यावर तू करतोस, असं म्हटलंय. वेद रहस्याचा सागर तुसाचा, तेवी मदनाचा मदन तू. तुची शुद्ध भावे भजावया स्थान, श्री गुरु वंदन करी तुझ. आणि अशा तुझ्या वेदांमध्ये जे रहस्य सांगितलेलं आहे, आपले 4 वेद आहेत, आणि त्याच्या 4 वेदांमध्ये सर्वार्थाने परब्रह्माचं रूप व्यक्त केलेलं आहे. कर्मामध्ये ज्ञानाच्या रूपाने, कर्म मार्गाने, ज्ञान मार्गाने, क्रिया मार्गाने, योग मार्गाने, सर्व मार्गांनी परब्रह्माचं स्वरूप व्यक्त केलेलं आहे. आणि त्याला कसं प्राप्त करू शकतो, असं रहस्य, हे सगळं रहस्य आहे बरं, गुह्य ज्ञान आहे. म्हणून हे खरं तर खूप पॉवरफुल आहे. आणि जो त्याचा अगदी इतकं तयारीनं बसून अभ्यास करतो ना, त्याला तत्क्षणी काय म्हणतो, मुक्ती जी आपल्या जनक राजाला मिळाली तशी प्राप्त होते. त्याच्यासाठी वेळ यावी लागत नाही, मुहूर्त मिळावा लागत नाही, कंडिशन्स प्रॉपर यायला पाहिजेत अशा काहीही अटी नाहीत. कुठल्याही क्षणी तो ताला खुलू शकतो, आणि कुठल्याही क्षणी आपल्याला काय म्हणतो आपण, आपली गाठ सुटू शकते, अनंत जन्मांची अडकलेली. त्यामुळे असं अडकायचं नाही कधी. वेद रहस्याचा सागर तुसाचा, तेवी मदनाचा मदन तू. तुची शुद्ध भावे भजावया स्थान, श्री गुरु वंदन करी तुझ. आणि म्हणून अशा शुद्ध स्वरूपानी, भावानी तुझी तुझी पूजा करण्याचं मला आत्ता इच्छा आहे, आणि त्यासाठी मी तुला इतकं मनोभावे वंदन करत आहे. प्रपंच स्वरूपी मत्त कुंजराचे, भेदीसी तू साचे गंडस्थळ. नमो गुरुराया एक तू केवळ, उत्पत्तीचे स्थळ विश्वाची या. कुंजर म्हणजे हत्ती. प्रपंच स्वरूपी मत्त कुंजराचे, प्रपंचामध्ये अत्यंत आपण असे लडबडलेले असतो, आणि आपलं बुद्धी बुद्धी म्हणजे आपलं मन आणि हे उन्मत्त झालेलं असतं. भेदीसी तू साचे गंडस्थळ, आणि असा ज्ञान तू देतोस की ते भेदून आतमध्ये त्याला फोडून काढतं. त्या सगळ्या मस्तीला, माणसाच्या अहंकाराला, सगळ्याला ठिकऱ्या उडवून त्याला सत्य ज्ञान आणि सत्याची ओळख करून देतं, आणि आत्मस्वरूपात जागृती करून देतं. नमो गुरुराया एक तू केवळ, उत्पत्तीचे स्थळ विश्वाची या. तुझ्या कृपारूपी गणेशाचे बळ, लाभता सकळ विद्यान माझी. तुची शुद्ध भावे. नमो गुरुराया एक तू केवळ, उत्पत्तीचे स्थळ विश्वाची या. तुझ्या कृपारूपी गणेशाचे बळ, लाभता सकळ विद्यान माझी. होतसे प्रवेश अज्ञ बाळाचाही, तीळ मात्र नाही शंका येते. सद्गुरो आपले उदार वचन, देई वरदान अभयाचे. तरी नवरस सुधाब्दीचा ठाव, मग सुखे नैव घेऊ येई. आपुल्या स्नेहाची देवी वागेश्वरी, जरी अंगीकारी मुक्या तेही. तरी तो प्रबंधी बृहस्पतीशीही, करू शके पाही पैज होड. जयाची या माथा पडे पद्महस्त, कृपादृष्टी होत जयावरी. ज्याच्या डोक्यावर तुमचा हात पडतो, म्हणजे काय, आशीर्वाद रूपी, त्याचं भाग्य उघडतं, आणि त्याला सत्याची
जाणीव होते. असोनी तो जीव तया लागी साची शिवस्वरूपाची योग्यता ये. ऐसा सर्व गोष्टी सामर्थ्य ज्या होती तेमी वानू किती वाचा बळे. काय सांगा रंग लावोनिया चांग उजळावे अंग आदित्याचे. अहो कल्पवृक्ष असे जो सहज तया पुष्प साज कासेयासी. असे तुम्ही दिव्य स्वरूप असताना मी काय वर्णन करू माझ्या भाषेनं आणि शब्दांमध्ये. काय त्याच म्हणजे ते त्या लायक तेवढ्या ह्याची तरी आहे का. वाचा सुद्धा भाषा सुद्धा छोटी पडते अशा स्वरूपाचं वर्णन करायला. कापुरा सुगंध कासयाने द्यावा केवी क्षीरार्णवा पाहुणेर. काय अमृताते वाढावे पक्वान्न चंदना लेपन कासयाचे. अमृताला काय द्यायचं खायला पक्वान्न म्हणून, कारण ते स्वतः अमृत आहे. जे जे चांगलं आहे दिव्य आहे त्याला त्याचं दिव्यत्व आपण काय वाढवणार देऊन त्याला. नभासी मंडप घालवे ना जैसा श्री गुरु तो तैसा वर्णवे ना. गुरुचं वर्णन करू नाही शकत. गुरूंना अक्षरशः हृदयात ठेवू शकतो. त्यांना आपण काय देणार आणि काय त्यांचं वर्णन करणार, कारण ते वर्णनातीत आहेत. गुरु ही शक्ती वर्णनातीत आहे. मी शक्तीबद्दल बोलते, मी देहाबद्दल बोलत नाहीये. आत्मा ज्या स्थितीत असतो गुरु अवस्थेत असलेल्या व्यक्तीचा, त्या वर्णनाच्या त्याला त्या सगळ्याच्या पलीकडे असतो. त्याला काहीही फरक पडत नाही त्या आत्म्याला. गुरु स्थितीत असलेल्या व्यक्तीचा आत्मा, मग कुठलेही अनेक गुरु आहेत आज, त्यातल्या आत्मशक्तीबद्दल बोलते आहे मी. तो त्या ज्या स्थितीत असतो त्याला तुम्ही काय बोलता, वर्णन करता, तारीफ करता, शिव्या घालता, काय करता, अक्षरशः त्यांना काहीही फरक पडत नाही. ती उच्च स्थितीत असतात. आणि म्हणून मी काय तुम्हाला वर्णन करू आणि काय देऊ तुम्हाला, मी काय काय शब्दात मांडू. गुरु सामर्थ्य कळावे संपूर्ण, श्री गुरु सामर्थ्य कळावे संपूर्ण, ऐसे तो साधन असे कोठे. म्हणून निवांत राहून या भले, नमन मी केले श्री गुरुसी. बुद्धीचे आबळे गुरु महिमान यथार्थ वर्णन करू जावे. तरी मोतियासी अभ्रकाचे पुट तैसीच ती गत होय तेथे. ज्याची जशी बुद्धी असते तसं तो वर्णन करतो. पण गुरु आत्मा आत्मा असलेला गुरु म्हणजे आत्मरूपातला जो गुरु आहे आतला, तो वर्णनाच्या पलीकडे आहे, वर्णनातीत दिव्य. त्याचं काय वर्णन करायचं आणि जो करतो त्याच्या बुद्धीप्रमाणे त्याला ते सुचतं. त्याच्या बुद्धीची पातळी जी असते त्याप्रमाणे तो वर्णन करणार. बुद्धीची या बळे गुरु महिमान यथार्थ वर्णन करू जावे. तरी मोतियासी अभ्रकाचे पुट तैसीच ती गत होय तेथे. मढवावे जैसे रजते सुवर्ण तैसे हे स्तवन श्री गुरुचे. म्हणून या आता स्वीकारोनी मौन धरावे चरण हेची भले. ज्ञानदेव म्हणे ममत्वेची कृपा केली, ममत्वेची तुम्ही कृपा केली स्वामी मजवरी. आणि आता इथे आपल्याला दोन स्वरूप दिसतात साधकाच्या रूपातली. एक आहे इथे अर्जुन मुख्य म्हणजे पार्थ, आणि दुसरे स्वतः ज्ञानेश्वर महाराज. कारण जसं अर्जुनावर श्रीकृष्णाने परमात्मा श्रीकृष्णाने कृपा केलेली आहे गुरु स्वरूपात हजर राहून, तशी इथे निवृत्तीनाथांनी केलेली आहे. आणि म्हणून सेम शब्द, सेम भावना, सेम हृदयातले विचार त्यांनी इथे प्रकट केलेले आहेत. दोन्ही मध्ये अत्यंत साम्य आहे. तीच अवस्था आहे. ज्ञानदेव म्हणे ममत्वेजी तुम्ही कृपा केली स्वामी मजवरी. तेणे कृष्णार्जुन संगमी प्रत्यक्ष झालो वटवृक्ष प्रयागीचा. प्रयागीचा म्हणजे प्रयाग क्षेत्रातला. मागा उपमन्यू जो का बाळभक्त दुधासाठी हट्ट घेई जेव्हा. तेव्हा निळकंठ क्षीराब्धीची वाटी तयाची या ओठी लावी जैसा. किंवा ध्रुव बाळ रुसोनिया गेला कौतुके तयाला श्री विष्णूंनी. ध्रुवपदरूपी भातुकले भले देवोनिया केले आनंदित. आपल्याला या कथा माहितीच आहे ध्रुव बाळाची उपमन्यूची. तर आपल्याला माहितीये की कसा त्यांनी हट्ट केला. ध्रुव बाळाने सुद्धा हट्ट असा केला की मला उच्च स्थान दे, वडिलांच्या मांडीवरनं मला उठवलेलं आहे.
तर त्याचा हट्ट बालहट्ट त्यांनी पुरवलेला आहे. आणि आपणही जेव्हा बालहट्ट करतो भक्त बनून, पण तो कसा भक्त? त्या आपल्या फिल्टर्स न लावलेला, आपण शुद्ध नजरेनी भक्तीनं शुद्ध मनाने जेव्हा गुरुला समर्पित होतो, तो भक्त. फिल्टर्स लावलेला नाही, डाऊट्स घेऊन बसलेला नाही. ध्रुव बाळ तसा नव्हता बसला. त्याला काही माहिती नाही, मला काही माहिती नाही, तुम्ही मला हे द्या, तुम्ही माझ्यावर कृपा करा, असं हट्टानं रुसता येतं, भांडता येतं गुरूंशी, जेव्हा आपलं हृदय 100% प्युअर फॉर्म मध्ये असतं, आपल्याला कुठल्याही वासनांचा संपर्क नसतो. अशा शुद्ध स्थितीत आपण कुठलाही बालहट्ट आपल्या गुरूंकडे, परब्रह्माकडे नक्कीच करू शकतो. आणि ते सर्व बालहट्ट पुरवतात, हा मी अनुभवातनं सांगते आहे. हे खरंच आहे. ध्रुवपद रूपी भातुकले भले, देवोनिया केल्या आनंदित, तैसे भगवद्गीता नामे सर्वश्रेष्ठ, पावन जो ग्रंथ अध्यात्माचा. सकळ शास्त्रांचे विश्रांतीचे स्थान, तयाचे व्याख्यान करावया. दिले बळ तुम्ही मज गुरुराया, प्राकृती गावया गावया ओवी छंदे. आणि जसं त्यांनी विष्णूंनी, परमात्मा श्रीकृष्णांनी जसं हे सर्वसामान्य जगासाठी, सर्व सृष्टीसाठी भगवद्गीता रूपात प्रकट केलं, अर्जुनाला निमित्त बनवून. निमित्त, आपण केवळ निमित्त मात्र असतो. आपल्या सहाय्यानं आपल्याला निमित्त बनवून परब्रह्म अनेक मोठी मोठी कामं करवत असतं आणि करवून घेत असतं. तसे हे निमित्त झालेले आहेत. आणि या निमित्ताने त्यांनी सगळ्या सृष्टीला दिलं. आणि निवृत्तीनाथांच्या कृपेनं आपले ज्ञानेश्वर महाराज प्राकृत म्हणजे मराठी भाषेत भगवद्गीतेला ज्ञानेश्वरीत लिहून सर्वसामान्यांपर्यंत आता ते पोहोचवतात, गावागावांपर्यंत, सर्व जाती धर्मापर्यंत, अगदी एक 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 आत्ताच्या जगात कलियुगामध्ये. आणि श्रीकृष्ण परमात्मा होता तेव्हा कलियुग नव्हतं, त्याच्या जाण्याच्या नंतर कलियुग स्टार्ट झालेला आहे. तर ते सेम रोल प्ले रिपीट होतात आहेत. तेव्हा जे त्यांनी लिहिलं द्वापारात, कलियुगात ह्यांनी त्याला पुन्हा एकदा लोकांपर्यंत पोहोचवलं. कारण काय आहे? हे गुह्य ज्ञान आहे. भगवद्गीता, भागवत आणि अनेक उपनिषद किंवा वेद हे अत्यंत गुप्त ज्ञान आहे. आणि त्याच्यात अत्यंत प्रकट स्वरूपात गुप्त ज्ञान व्यक्त करून ठेवलेलं आहे परब्रह्मानी, वेगळ्या वेगळ्या रूपात प्रकट होऊन. व्यासांच्या रूपात विष्णूच होते, तर त्यांच्या हातनं ते लिहून घेतलेलं आहे. तर अशा प्रकाराने ते लिहून ठेवलेलं आहे. पण त्याला दर युगामध्ये पुन्हा एकदा उजाळा द्यावा लागतो. कारण पूर्ण जगाची नवनिर्मिती होते, युग बदलतं तेव्हा. आणि सगळं झिरोतनच पुन्हा रिडिझायनिंग होतं. मग ते केलेलं आहे त्याला थोडी ना पुन्हा करणार आहेत. जे शास्त्र लिहून ठेवलेलं आहे त्याला पुन्हा उजाळा द्यावा लागतो, त्याला बाहेर काढावं लागतं. आणि मग अशा संतांना निमित्त करून अशी पुढे कामं होतात. शब्दाची राणी वाचा वृक्ष भला, विवेके फळला आढळेना. परी तुम्ही माझी वाणीच ती आता, केली कल्पलता विवेकाची. तुम्ही केली म्हणतात ते, मी नाही बोलत आहे. मी करता नाहीये, गुरु करता आहे. आणि गुरु करवून घेतो आहे. कोणाच्या हातातनं लिहून घेतो, कोणाच्या वाचेतनं समजावतो, तो करून घेतोय. गुरु करून घेतोय, परब्रह्म करून घेत असतं. शब्दाची या राणी वाचा वृक्ष भला, विवेके फळला आढळेना. परी तुम्ही माझी वाणीच ती आता, केली कल्पलता विवेकाची. वाणीच अशी, माझी भाषाच अशी बनवली की जे इतकं सुंदररित्या मी आता त्याला साधं सोपं, पचायला अत्यंत मऊ, लुसलुशीत असं बनवून तुम्ही मला निमित्त करून पोचवताय अगदी घराघरामध्ये. असं वाणीवरच तुम्ही जादू केलेली आहे की ती इतकं सुंदर काम करते आहे की त्याला ऐकणाऱ्याला आणि पाहणाऱ्याला, वाचणाऱ्याला जरा पण त्रास होणार नाही आणि अत्यंत सुलभरित्या तो डायजेस्ट करू शकेल. इतका मऊ घास बनवून तुम्ही माझ्या हातनं
देत 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 आहात आणि दिलवत आहात माझ्या हातून. तादात्म्यता झाली होती देहाशीच, आता बुद्धीसाच आत्मरूप. मग ब्रह्मानंद भांडारासी जागा, कान भावी सांगा सर्वथाती. आणि गीतार्थाच्या क्षीरसागरात झोपले निवांत मन माझे. त्यांची अवस्था काय आहे? हे काम करताना ना, जो डिसिपल असतो, म्हणजे आज आता अर्जुन आहे किंवा ज्ञानेश्वर आहे, तर त्यांची अवस्था किंवा दुसरे कोणीही तेच काम वेगळ्या वेगळ्या स्वरूपात होत जातं. वेगळ्या वेगळ्या लेयर्स मध्ये होत जातं, वेगळ्या वेगळ्या भागांमध्ये होत जातं. तर ते देहाची अवस्था, बुद्धीची अवस्था फार वेगळ्या स्टेटवर असते. तादात्म्यता झाली होती देहाशीच, आता बुद्धीसाच आत्मरूप. आत्मा आणि देह हा पूर्ण परमात्म स्वरूप आणि बुद्धी आत्मस्वरूप. बुद्धी ही वेगळी नाही. जेव्हा बुद्धी वेगळी चालते तेव्हा मनात अनेक विचार येतात, डायव्हर्शन होतं. आत्मा एकीकडे आणि बुद्धी आपले व्यवहार वेगळे इंद्रियांना घेऊन वेगळे करायला लागते. पण त्यांचं तादात्म्य कसं जुळून आलेलं आहे की देह, बुद्धी, मन आणि आत्मा असं एकरूप होऊन तीक्ष्ण अशी अवस्था आहे. मग ब्रह्मानंद भांडारासी जागा, कान व्हावी सांगा सर्वताती. मग ते ब्रह्मानंद, ब्रह्माचा आनंद देणारं भांडार, तिजोरी कशी काय ओपन नाही होणार. आणि गीतार्थाच्या क्षीरसागरात झोपले निवांत मन माझे. आणि मनाची अवस्था काय आहे? तर तो अर्थ कळतो आहे परब्रह्माच्या दिव्यतेचा, त्याच्या गुप्त ज्ञानाचा. तर त्या अर्थाच्या सागरात, म्हणजे असं एकदम ओलं, आपण एखादं फडकं कसं भिजवत पाण्यात ठेवतो तर ते अगदी पडून राहतं पाण्यामध्ये, तशी मनाची अवस्था. जेव्हा आपण असे ग्रंथांचा अभ्यास करत असतो, वाचत असतो, ऐकत असतो, आपलं मन असं त्याच्यामध्ये निवांत असं ओलं असं होऊन निश्चित पडल्यासारखी आपणही अनुभवतो ही गोष्ट. तर ज्यांच्या हातनं कार्य घडतं त्यांची ही अवस्था आहे, त्याचं वर्णन आहे. आपुले हे ऐसे सामर्थ्य अपार, सद्गुरो साचार वर्णू कैसे. हे सगळं तुमच्या सामर्थ्यांनी घडतंय. माझी त्यात जरा पण काही कर्तृत्व भावना नाही किंवा कर्तृत्वही नाही. परिधिटाईन गेलो जो बोलून, कृपेने सहन करावे ते. पण जरा काही चूक झाली तर आपण कृपया ती माफ करावं मला. गीतेचा पूर्वार्ध आपुल्या प्रसादे, वर्णिला विनोदे ओवीबद्ध. पहिल्या अध्यायी अर्जुनाचा खेद, योग तो विशद दुजा माझी. आता त्यांनी पुन्हा एकदा रिव्हिजन घेतलेली आहे. आपण बरं झालं एक जो ब्रेक घेतला मध्ये 9 नंतर, तो अत्यंत उत्तम आणि एकदम योग्य बसला. कारण आता इथे पहिल्या 9ची रिव्हिजन होतीये आणि मग आता इथून पुढची चाल महत्वाची होती. पुढचा अभ्यास अत्यंत महत्वाचा आहे आणि त्यासाठी सर्वाचा अर्थ करणं हे फार आवश्यक होतं. हे सर्व तो करून घेतोय, परब्रह्म करून घेताय, गुरु करून घेतायत. जी परमार्थ शक्ती आहे ती करून घेते आहे आणि आपला बरोबर प्रोग्रामही त्याचप्रमाणे चाललेला आहे. आश्चर्य वाटतंय मला पण. गीतेचा पूर्वार्ध आपुल्या प्रसादे, वर्णिला विनोदे ओवीबद्ध. पहिल्या अध्यायी अर्जुनाचा खेद, योग तो विशद दुजा माझी. पहिले अर्जुनाची अवस्था वर्णन केली आहे की कसा सेंटरमध्ये गेल्यावर त्याला तिथे काय अवस्था आली झाली, दुःख कसं झालं, जसं आपलं होतं रोजचा प्रपंच करताना. दुजामध्ये काय आहे? दुसऱ्यामध्ये विशद योग आहे. पहिल्या अध्यायी अर्जुनाचा खेद, योग तो विशद दुजा माझी. परिज्ञान योग आणि बुद्धियोग दाखविला चांग विभागोनी. तृतीय अध्यायी केवळ कर्माचे थोरपणसाचे वाखाणिले. पहिल्यामध्ये अर्जुन विषाद योग आहे, दुसऱ्यामध्ये ज्ञानयोग आणि बुद्धियोग विभागून सांगितलेला आहे, थोडा थोडा सांगितलेला आहे. त्याच्यात ओळख आहे ना, नंतर मग त्यांनी पूर्णपणे ओपन करून सांगितला प्रत्येक योगाला. तृतीय अध्यायी केवळ कर्माचे थोरपणसाचे वाखाणिले. चतुर्थ अध्यायी तेची कर्म भले, सांग प्रकटिले ज्ञानासह. नुसतं कर्म, नुसतं ज्ञान, नुसता बुद्धियोग हा सगळा सांगितल्यानंतर पेअरिंग करून की कसं कर्म हे ज्ञानाच्या संगतीनं आलं होतं, तेव्हा केवढं त्याचं प्राकट्य प्रचंड असतं आणि ते
तेजस्वी बनतं. ते सांगितलेले चौथ्या अध्यायी. पाचव्या अध्याया माझारी उचित केले जे सुचित योग तत्व. तेची सहाव्यात सांगितले स्पष्ट अष्टांगा सहित विवरोनी. पाचव्यामध्ये योग क्रियायोगाचा उल्लेख केलेला आहे आणि त्याला ऍक्टिव्हिटीमध्ये प्रॅक्टिकलमध्ये कसं करायचं हे सहाव्या अध्यायात सांगितलेलं आहे. अष्टांग योग पतंजली योगसूत्राचा. तेची सहाव्यात सांगितले स्पष्ट अष्टांगा सहित विवरोनी. जेणे जीव शिव होती एकवट योगस्थिती नीट दाविली ती. आणि योग भ्रष्टा मिळे कोण गती सर्व उपपत्ती सांगितली. की त्या सहाव्या अध्यायातल्या अष्टांग योगाचा अभ्यास करून काय होतं तर जीवाशिवाची भेट होते. योग स्थिती नीट साधल्यानंतर जीवाशिवाची भेट होते. जीव म्हणजे कोण? इनकार्नेटेड सोल. शिव म्हणजे परब्रह्म. इनकार्नेटेड सोल जेव्हा हायर सोलशी मिळून परब्रह्माशी एकरूप होतो तेव्हा ते वननेस होतो. तर तो आपल्याला ती खरी तर मुक्ती आहे आणि म्हणून ती योग स्थिती साधल्यानंतरच होते. आता मागे पण मी अनेकदा सांगितलंय, पुन्हा एकदा रिवाइज म्हणजे करतोच आहोत, तर त्याच्यात पुन्हा एकदा सांगते की योगाभ्यास हा होतोच होतो. त्याच्याशिवाय आपण मुक्तीकडे पूर्ण मुक्तीकडे जात नाही, कम्प्लीट वननेस कडे. तर मग आपण म्हणू आता नाही, तर त्याचे ना जन्म येतात. एका पर्टिक्युलर स्टेजमध्ये आपली आत्म्याची स्थिती उत्तम असते तेव्हा आपल्याला अष्टांग योगाची प्रॅक्टिस होते. आपण ह्याच्या भूमिकेत असतो, संन्यास भूमिकेत असतो आणि तेव्हा ती आपली अष्टांग योगाची साधना होते. म्हणजे असं नाहीये की आत्ताच झाली नाही, आता नाही झाली म्हणजे सगळं संपलं. ह्या सगळ्या गोष्टींसाठी हायर लेवलला जाऊन आपले जन्म होतात तसे, त्या तयारीचे. आणि तेव्हा ती अष्टांग योगाची साधना होते. तर त्यामुळे आत्ता जे आहे आणि दुसरं एक सिक्रेट सांगते की जे प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला ते मिळत असतं. म्हणून आता जे मिळतंय त्याला 100% अटेंड करून रिसेप्टिव्ह करायचं राहायचं आणि घ्यायचं आणि त्याच्यावर काम करायचं, चेंजेस करायचे, ऍप्लिकेशन करायचं, इम्प्लिमेंटेशन करायचं. कारण हीच ती वेळ आहे असं समजून जायचं. जेव्हा आपल्याला मिळतंय म्हणजे आपण 100% एन्टायटल्ड आहोत. आपण ह्याच्यावर काम करायला तयार ऑलरेडी आहोत. वेगळी वेळ येणार नाहीये. कारण म्हणतात ना, संधी 10 वेळा दार ठोठवत नाही, एकदाच ठोकते दरवाजा आपला टिंग टॉंग. तेव्हाच उघडलं तर ठीक आहे, नाहीतर मग नंतर उघडू, नंतर वेळ येईल, योग्य वेळ येईल, किंवा आणखीन काही. आपण आपल्या बुद्धीच्या पातळीवर घासून बघत असताना आपल्याला सुचतात गोष्टी, तर त्या नाही करायच्या. जेव्हा जे येतं ते लगेच करायला सुरुवात करायचं. होईल नाही होईल मग असे सांगितलेले फिल्टर्स घालायचे नाहीत. ते फिल्टर्स बाजूला ठेवून पूर्णपणे रिसीव्ह करून त्याच्यावर काम सुरू करायचं. आणि मग आपोआप आपोआप म्हणजे जे येत असतं ना आपण रेडी असतो म्हणूनच येत असतं. एवढंच मला बॉटम लाईन सांगायचंय. तृतीय अध्यायी केवळ कर्माचे थोरपण साचे वाखाणिले. चतुर्थ अध्यायी तेची कर्म भले सांग प्रगटिले ज्ञानासह. पाचव्या अध्यायी माझारी उचित केले जे सुचित योग तत्व. तेची सहाव्यात सांगितले स्पष्ट अष्टांगा सहित विवरोनी. जेणे जीव शिव होती एकवट योगस्थिती नीट दाविली ती. आणि योग भ्रष्टा मिळे कोण गती सर्व उपपत्ती सांगितली. सप्तमाध्यायात प्रकृतीची मात प्रारंभी साध्यंत विवरिली. उदार भक्तांचे चारही प्रकार वर्णिले साचार मग पुढे. अष्टमात सप्त प्रश्नांची उत्तरे आरंभी विस्तारे निवेदिली. पुढे योग्यायोग्य प्रयाण समय वर्णोनी अध्याय संपविला. मरण काळाचं वर्णन केलं होतं ना, की कसं साधना म्हणजे काय स्थितीत आपण मृत्यू असताना राहिलं पाहिजे वगैरे, ते सगळं जे वर्णन होतं आपण त्याचा अभ्यास केला ऑलरेडी. आता पुढे आता असंख्यात वेदातील देखा अंतर्गत जो का अभिप्राय
तोची सामावला महाभारतात एकलक्ष ग्रंथ असे ज्याचा आणि सर्व महाभारतात भला असे साठवला आशय जो तोची कृष्णार्जुन संवादी गीतेत देखा ओतप्रोत भरला असे गीता सप्तशत श्लोकी जो आशय तोची एक होय नवव्यात म्हणून त्यातील अभिप्राय नीट सर्वथा प्रकट करावया कृपेविण मज नाही झाले धैर्य मी तो वाया काय गर्व करू. 9वा अध्याय का महत्वाचा होता? कारण त्याच्यात गुह्य ज्ञान सांगितलेलं होतं. गुह्य विद्या, गुह्य ज्ञान त्याच्यामध्ये होतं. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय गीतेचा सप्तशतश्लोकी जो आशय आहे त्या सगळ्याचा गर्भितार्थ तिथे दिलेला होता. आणि म्हणून राजगुह्य राजविद्या योग असं त्याचं नाव होतं. आणि म्हणून महत्वाचा अध्याय होता. कृपेविण मज नाही झाले धैर्य मी तो वाया काय गर्व करू. अहो ढेपी राब गुळासारखेच्या एकाची रसाच्या होती जरी तरी प्रत्येकाची भिन्न स्वादरुची तैसीच ती स्थिती अध्यायांची कोणी ब्रह्मरूप जाणोनी आपण करीती वर्णन मग त्याचे कोणी स्वये ब्रह्म तादात्म्य पाहून देती दाखवून ब्रह्मरूप कोणी जाणू जाता ज्ञेयी होती लीन ज्ञाता ज्ञान भान विसरोनी ऐसे हे अध्याय एक एक उत्तम परितो नवम शब्दातीत 9व्या अध्यायाचं म्हणून आपण पण 9व्या अध्यायाला भरपूर वेळ घेतला. अगदी एक एक श्लोकाला आपण थरली अभ्यास केला आणि त्यांनी खरं करवून घेतला आपल्याकडनं. कारण तो अध्याय महत्वाचा होता. त्याच्यातच बरीचशी सिक्रेट्स त्यांनी सांगितलेली आहेत. परब्रह्मानी स्वतःची श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली आहेत. आणि मोठं अत्यंत गुप्त ज्ञान तिथे त्यांनी प्रकट केलेलं आहे. आणि म्हणून मी आपल्या आत्ताच्या रिसेंटली झालेल्या आपल्या सेशन मध्ये मी 2-3दा रिपीट केला, आताही सांगेन की हा अभ्यास जो आहे अभंग ज्ञानेश्वरीचा हा रेकॉर्ड्स ऐकून 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 प्रत्येक वेळेला तुम्ही एक एक अध्याय ऐकाल, प्रत्येक वेळेला वेगळा अर्थ कळेल, प्रत्येक वेळेला वेगळा अर्थ कळेल. त्याचं कारण असं की आपण जेव्हा एकदा वाचतो तेव्हा आपल्याला आपल्या ज्ञानरूपी कमळ असतं, आपल्या आतमध्ये ज्ञानरूपी कमळ आहे, त्याची एक एक पाकळी उघडते. आणि म्हणून आपल्याला ती उमलल्यानंतर पुन्हा वाचतो तेव्हा त्याच्या आतली पाकळी उघडते ज्ञानकमळाची. आणि म्हणून रिपीटेडली वाचायचं असतं आणि अभ्यास करायचा असतो. आणि हेच सिक्रेट आहे आणि हेच कारण आहे की आपल्याला दरवेळेस आपण पुन्हा वाचतो तेव्हा असं वाटतं अरे हे मागच्या वेळेला चुकलं होतं का, वाचलं नव्हतं का, हे राहिलं होतं का बघायचं, नोटीस करायचं किंवा लक्षात घ्यायचं, असंच आपल्याला वाटतं. त्याचं कारण असे आपले लेयर ओपन झालेले असतात. आपल्याला दरवेळेस ते ज्ञान नव्याने कळल्यासारखं कळतं आणि त्यातली डेप्थ खूप वेगळी असते दरवेळची. आणि म्हणून हे जे 18 अध्याय असणार आहेत आपले, ते झाले म्हणून बंद करून ठेवून द्यायचे नाहीयेत. त्याला ऐकायचंय आणि ते अशा स्वरूपात अवेलेबलही होतील की सहजपणे आयुष्यभर आपण ऐकू शकतो. तर त्याचा अभ्यास करायचा आहे, ते सोडून नाही द्यायचंय. हे यासाठीच मी सांगितलं होतं. कोणी जाणू जाता ज्ञेयी होती लीन ज्ञाता ज्ञान भान विसरोनी ऐसे हे अध्याय एक एक उत्तम परितो नवम शब्दातीत तयाचाही येथे केला अनुवाद प्रभो हा प्रसाद आपुलाची सूर्याची या परी प्रकाशलिसाची छाटी वसिष्ठाची जैशा रीती किंवा शापभ्रष्ट त्रिशंकूच्यासाठी केली प्रतिसृष्टी विश्वामित्रे नळे रामनामे पाषाण तारुण सागरावरून सैन्य नेले जन्मताची जैसे करोनी उड्डाण झोंबे हनुमान सूर्यबिंबा एका आचमने नातरी साचार प्राशिला सागर अगस्तीने तैसे तुम्ही मज मुक्याची या मुखे बोलविले सुखे बोलातीत राम रावणाचे युद्ध निरुपम तैसाची नवम अध्याय तो. आता इथे काय काय उदाहरणं दिलेली आहेत. जो दगड ह्याच्यामध्ये राम सेतू बनला त्याच्यामध्ये तो दगडामध्ये सामर्थ्य होतं का, तर ते नळाला ती बुद्धी देऊन
ती राम नाम लिहून ते तरवले परब्रह्मानी. तर ह्या प्रत्येक व्यक्तिमत्वामध्ये त्याचं अस्तित्व आहे. म्हणून त्यांनी म्हणलंय, तैसे तुम्ही मज मुक्याची या मुखे, बोलविले सुखे बोला तित. बोलण्याच्या पलीकडे, समजण्याच्या पलीकडे असलेलं, अतीत असलेलं ज्ञान तुम्ही माझ्यासारख्या देहातनं काढलं, माझ्या मुखातनं काढलं. तसेच आपल्याकडनंही ते कार्य करून घेतायत. आपण निमित्त आहोत. आपलं शरीर म्हणून ते शरीराला बघायचं नाही. ते येणारं ज्ञान डायरेक्ट स्त्रोत, काय म्हणतो आपण, अत्यंत पॉवरफुल एनर्जी कडनं येत असतं. आणि म्हणून डायरेक्ट रिसीव्ह करायचं. त्या मधल्या माध्यमांना बघायचं नाही, कारण ते निमित्त बनून असे तो कृपा करत असतो. तैसे तुम्ही मज मुक्याची या मुखे, बोलविले सुखे बोला तित. राम रावणाचे युद्ध निरुपम, तैसाची नवम अध्याय तो. तयाची या तोला, तोची एकसाच वर्णन, वर्णन ऐसेच साजे येथे. जया जया तत्वज्ञाते आकळे गीतार्थ, निर्णय हा सार्थ वाटे तया. 9ही अध्याय ऐसे हे पहिले, यथामती भले वर्णिले मी. ऐका श्रोतेजन, आत्ता उत्तरार्ध करीन विशद ग्रंथाचा ह्या. अध्यायी प्रस्तुत देव भगवंत. विभूती समस्त सांगती ज्या, तयाचे सुंदर आणि रसपूर्ण करीन वर्णन मराठीत. आता तो त्याला सांगतोय की सगळं कळलं, पण आता तू कोण आहे, तुझं खरं स्वरूप काय आहे, हे परमात्मा परब्रह्मा माझ्या समोर ठेव, मला दाखव. असं भक्त पण म्हणतो की गुरु, तुम्ही तुमची खरी अनुभूती मला द्या. खरे तुम्ही कसे आहात, मग आपल्याला दर्शन होतात, किंवा त्या डिव्हाइन एनर्जीचा प्रेझेन्स आपल्याला मूर्ती रूपात सुद्धा जाणवतो. आणि तेव्हा ती मागच्या वेळेला एका अध्यायात वर्णन होतं, ते ह्याचं, मी म्हणलं होतं ना, डोळ्यातनं पाणी येतं, कुठली, नंतर आठवेल मला. आपल्याला ती स्थिती होते, आपण खिळले जातो भूमीला, आणि त्या अवस्थेमध्ये आपल्याला अंगावर शहारे उठतात. अशी ती अवस्था, कारण ते प्रत्यक्ष परब्रह्माचा प्रेझेन्स आपल्याला आपल्या एनर्जी बॉडीला फील झालेला असतो, आपल्या सोल लेवलवर. आणि म्हणून ती, अष्टसात्विक भाव. हा, अष्टसात्विक भाव जागृत होणं म्हणजे काय, ते साधी गोष्ट नाहीये. ते प्रत्यक्ष शक्तीचा आणि आपलं मिलन, आपली ओळख, भेट. मग त्याच्यासाठी कुठलं प्रत्यक्ष म्हणजे काय म्हणतात ना, फेमस मंदिर असलं पाहिजे, की एखादं शक्तीचं टेम्पल आहे, म्हणजे आपली सगळ्या शक्ती ची टेम्पल्स आहेत तिथेच होतं, असं काहीही नाही. मी माझ्या अनुभवांनी सांगते. साध्या देवीच्या मंदिरामध्ये सुद्धा आपल्याला शक्तीची भेट होऊ शकते, आदिशक्तीची. साध्या देवीच्या मंदिरात आदिशक्तीची भेट होऊ शकते. एखाद्या गोपाळ कृष्णाच्या मंदिरात आपल्याला विष्णूची शक्तीची, विष्णू तत्वाची भेट होऊ शकते. नाहीतर घरात बसल्या बसल्या पण होऊ शकते. पण त्या स्थितीत, त्या शुद्ध स्थितीत आपल्याला जावं लागतं, आणि त्यासाठी आपल्याला बऱ्याच इम्प्युरिटीज थॉट, स्पीच, ऍक्शन मधनं काढाव्या लागतात. डाऊट्स बाजूला ठेवावे लागतात. तेव्हा होतं ते. न तयाचे कुठे होतं? हा, देशभाषेची या सौंदर्य येथील शृंगारा जिंकील शांतरस, आणि ओव्या तरी तोची अलंकार होईल साचार साहित्यासी. पाहता संस्कृत मूळ गीता ग्रंथ, आणि प्राकृतात टीका त्याची. मग दोहतील अभिप्राय भला, जरी आकळला यथार्थत्वे. तरी वाचकाते नये ओळखिता, कोणता तत्वता मूळ ग्रंथ. जेथे स्व सौंदर्ये सुंदर शरीर, होय अलंकार अलंकारा. तेथे अलंकृत केले कोणी कोणा, जैसा करवेना निवाडा हा. संस्कृत आणिक प्राकृत या भाषा, स्वसौंदर्ये तैशा विराजती. एका भावार्थांच्या सुखासनी चांग, ऐकाच अंतरंग चोखाळुनी.
कैसा होऊ लागे रसांचा वर्षाव उठावला भाव प्रकटिता आणि चतुरता म्हणे हो सर्वथा लाभली प्रतिष्ठा आम्हा लागी तैसे मराठीचे लुटोनी लावण्य आणिले तारुण्य रसा लागी मग अगणित ऐसे गीतासार गुंफिले सुंदर शब्दान माझी चतुर चित्तासी चमत्कारभूत जगद्गुरु श्रेष्ठ यादवेंद्र हरी पार्था संगे ऐसे बोलू लागे ज्ञानदेव सांगे निवृत्तीचा. मी इथे थांबते आणि आपण पुढच्या आज काय मंगळवार आहे गुरुवारपासून आपण पहिला श्लोक सुरू करूया. इथे इथे आपण थांबूया. आता काही डाऊट्स असतील तर विचारा.